नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि जय महाराष्ट्राच्या आपल्या विशेष मुलाखतीत विशेष पाहुणे आहेत सुनीलजी तटकरे सर. स्वागत. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा अजेंडा काय असेल? पहिलाच प्रश्न, कारण तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करताना यावेळेस विभाग स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. काय याचं कारण? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथमच एका राजकीय पक्षाने वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघावाईज आणि आमचा राज्याचा जो जाहीरनामा आहे तो एकाच वेळेला त्या ठिकाणी प्रसिद्ध केला. हे करण्यापाठीमागचा हेतू आमचा आहे की प्रत्येक विधानसभा हे लक्ष नजरेसमोर ठेवत त्या विधानसभा, आज आमचे बहुतांश सिटिंग आमदार आहेत, विद्यमान सदस्य आहेत, काही नवीन तरुण होतकरू आहेत. त्यामुळे आम्हाला पुढच्या 5 वर्षात आम्ही काय काम करणार आहोत त्याचं विजन आम्ही आज जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे. ते देण्याचा पाठीमागचा हेतू हाच आहे, कारण आमच्याकडचं नेतृत्व अजितदादा इज अ मॅन ऑफ कमिटमेंट. दादांच्याकडनं एखाद्या कामाच्या बाबतीमध्ये बोललं गेलं का ते कृतीत उतरणारच असा एक दृढ विश्वास जनतेच्या मनामध्ये आहे. त्या दृढ विश्वासालाच सोबत घेत आम्ही तशापैकीचा जाहीरनामा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण म्हणताय त्याप्रमाणेच या संबंध निवडणुकीला सामोरं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतला एक घटक पक्ष म्हणून सामोरं जातो आहे. त्याच्यामध्ये आम्ही आज महिलांच्यासाठी जी क्रांतिकारी योजना राज्य सरकारने सुरू केली, ज्याची अंमलबजावणी झाली, 2,25,00,000 महिलांच्यापर्यंत थेट लाभ. राज्याच्या इतिहासात पहिल्या प्रथम थेट डीबीटी, आधीमध्ये कोणी नाही, नो इन बिटवीन, पूर्णपणाने त्यांच्या खात्यामध्ये रक्कम आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती जमा झालेली आहे. आणि माझा समस्त महाराष्ट्रातील महिला भगिनी या योजनेचं स्वागत करत आहेत. 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. एक तऱ्हेचं मोठं पाठबळ भावाच्या नात्याने सरकारने देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ती योजना आहेच. सुनीलजी, अगदी खरं सांगा, आपल्याकडे खरंच एवढे पैसे आहेत का की आपण ही योजना कंटिन्यू करू शकू? 100% करू शकतो. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो आहे की या राज्याचा सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्प मी मांडला आणि आपल्याला मी एक नम्रपणे सांगतो की नीती आयोगाने संबंध राज्यांच्यासाठी एक मर्यादा घालून दिलेली आहे की पायाभूत सुविधांच्यासाठी किंवा अन्य करण्यासाठी किती कर्ज त्यांनी किती टक्क्यापर्यंत घ्यावं स्थूल उत्पन्नाच्या. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्याने कर्ज जरूर घेतलं आहे, परंतु कमाल मर्यादेच्या कितीतरी खाली आज आपण त्या ठिकाणी आहोत. याचा अर्थ हे राज्य सुस्थितीत आहे. पण कंत्राटदारांकडून बऱ्याचदा ओरड झाली की आता मधल्या काळामध्ये बऱ्याच इतर योजनांचा निधी थांबवण्यात आला, त्यांचे कंत्राटदारांची बिलं देण्यात आली नाही या योजनेपायी. नाही, या योजनेमुळे देण्यात आले नाहीत असं नाही. शेवटी दर खेपेला दर वेळेला आपल्या राज्यातून वेगवेगळ्या विभागांच्यासाठी निधी वितरित करण्याची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीनुसारच निधी त्या ठिकाणी वितरित केला जात असतो. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांचा जो आपण मुद्दा काढला तो कदाचित सार्वजनिक बांधकाम विभागासाठी निगडीत असू शकतो, कारण त्याच्या माध्यमातूनच पायाभूत सुविधांची मोठी कामं रस्त्यांची किंवा हॅम अंतर्गत आहेत. मला असं वाटतं की आचारसंहितेच्या पूर्वी तो निधी वितरित झाला आहे आणि तो कंत्राटदारांना त्या ठिकाणी देयकं मिळतील. बरं, आणखीन एक तुम्हीच सांगा की दादांचाच विरोध होता या योजनेला आणि हा निधी पुरे पडणार नाही, आपली आर्थिक स्थिती नाही म्हणून दादा बैठकीतून निघून गेले होते, अशा प्रकारच्या बातम्या आपणही वाचल्या असतील. ह्या कल्पोकल्पित बातम्या आहेत. या योजनेचं अजितदादांनी पूर्णपणाने समर्थन केलं, पहिल्या दिवसापासून त्यांनी केलेलं आहे. या विषयावरती मंत्रिमंडळामध्ये पूर्णपणाचं एकमत होतं. कसं नॅरेटिव्ह खोटं सेट केलं जातं ते बघा. ही योजना आणली अजितदादांनी अर्थसंकल्प मांडताना आणि अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला योजनेचा समावेश झाला याचा अर्थ मंत्रिमंडळाने ती योजना मान्य केली आणि ती योजना आणताना अर्थमंत्री म्हणून त्यांनी, आपण बघतात आमच्या जाहिरातीमध्ये बघतात की दादा सभागृहामध्ये ही योजना मांडतायत. त्याच्यामुळे त्यांचा विरोध हे सगळं कल्पोकल्पित. या योजनेमुळे ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल त्यांनी सुरू केलेली ही कांगावखोर आहे, कांगाव आहे. याच्यावरती दुसरं काही नाही. तुम्हाला खरंच वाटतं ही लाडकी बहीण योजना जी आहे ती गेम चेंजर ठरू शकते? 100% गेम चेंजर ठरेल, कारण महाराष्ट्रातल्या 2.25 कोटी महिलांना मिळालेला एक मोठा आधार, राज्य सरकार भावाच्या नात्याने त्या भगिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे असा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास या योजनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या वेळेला संबंध महिला भगिनी. तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण आठवते असा आरोप होतोय? एक असं आहे की शेवटी काही योजना
ह्या एका विशिष्ट कालखंडात येतात. बघा 19 ते 24 हा कालखंड आपण पाहिला. 19ला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. करोनाचा कालखंड होता. अर्थात त्यावेळेच्या सरकारला या योजनेच्या बाबतीमधलं गांभीर्य नव्हतं, भले आम्ही सरकारमध्ये असू. पण त्याच्यानंतरचं सरकार आलं, तो जो कालावधी आपण पाहिला तर सुरुवातीचा कालावधी नाही म्हटलं तरी थोडासा राजकीय धकाधकीचाही होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग, आमच्या मूळ सिद्धांतासह आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आणि त्याच्यातून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांनी एकत्रितपणाने बसत आदित्यला सोबत घेतलं, ती त्या खात्याचे मंत्री आहे, त्याच्यातून ती योजना आणली गेली. तुम्ही तुमचं मूळ घर सोडून आता बाहेर आलात, चिन्ह तुमच्याकडे आलं, आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जाहिरात प्रसिद्ध करा, त्याचं कंप्लायन्स करा. काय नक्की प्रकरण आहे? एक असं आहे की ज्या वेळेला आम्ही एक निर्णय घेतला, हा निर्णय काय आत्ताच घेतला गेला असं नाही. मी आपल्यामार्फत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासाने या ठिकाणी सांगू इच्छितो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असल्यापासूनच भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला होता. अगदी शिंदे गुवाहाटीला गेले त्यावेळेस देखील ती खूप उशिराची गोष्ट आहे. मी 2014चं सांगतो आहे. हां. 2014 सालामध्ये सिल्वर ओकमध्ये आम्ही बसलेलो होतो आदरणीय पवारसाहेबांच्या निवासस्थानी. आदरणीय साहेब होते, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, अजितदादा आणि मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो. निकाल हाती यायचे होते, पण भारतीय जनता पक्षाला 122 जागा मिळणार असं एकंदरीत चित्र स्पष्ट झाल्यावर भारतीय जनता पक्षाने पाठिंबा न मागता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच सरकारला पाठिंबा दिला. असं शरद पवार साहेब बोलले होते. मी प्रफुल्ल पटेल आणि जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, पाठिंबा दिला. साहेबांच्या सूचनेवरून आम्ही करू शकलो. 2014चं सांगतोय मी. 2016-17मध्ये सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला, त्यावेळेला सुद्धा मी प्रदेशाध्यक्ष होतो. मला सूचना करण्यात आली की जागा वाटपासही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यावेळेला होते, भारतीय जनता पक्षावर चर्चा करा. मी 3 महिने चर्चा केली. लोकसभेच्या निवडणुकीचं कोण, भाजप कुठल्या जागांवर लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या जागावरती लढणार, याची सुद्धा मी एकत्रितपणाने जंत्री तयार केली. मंत्रिपद राष्ट्रवादीला किती मिळणार हे पण ठरलं. पालकमंत्रीपद कुठल्या जिल्ह्यातलं मिळणार हे पण ठरलं. खाती कुठली मिळणार हे पण ठरलं. अंतिम निर्णयासाठी ज्याला दिल्लीत गेलो, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की शिवसेनाही सरकारमध्ये असेल. आम्हाला त्यावेळेला एकत्रित शिवसेना सुद्धा सरकारमध्ये नको हवी होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची एकत्रित, एकनाथराव शिंदे पण त्यावेळेला शिवसेनेत होते. मी 2016-17चं सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. मी जे बोलतोय त्याचं खंडन कुणी करण्याचा प्रयत्न करावा मी तारकवार सांगेन. भारतीय जनता पक्षाला शिवसेना सरकारमध्ये हवी होती आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये यावं असा त्यांचा प्रस्ताव होता. आम्हाला ते मान्य नव्हतं. आम्ही मान्य केलं असतं तर आम्ही 2017मध्ये या सरकारमध्ये एकत्रितपणाने सहभागी झालो असतो. 19ला सुद्धा मग झालं काय? नाही, भारतीय अडलं कुठे? अडलं एवढ्यावरतीच. भारतीय जनता पक्षाने स्पष्ट सांगितलं की शिवसेना सरकारमध्ये, ती शिवसेना सरकारमध्ये राहील. तुम्ही सरकारमध्ये सामील व्हावं. तुम्हाला अभिप्रेत असलेलं मंत्रिमंडळातली संख्या तुम्हाला मिळेल. तुम्हाला असलेलं अभिप्रेत असलेलं खातीसुद्धा तुम्हाला मिळतील. पण शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही. शिवसेनेने नंतर राष्ट्रवादीसोबत आल्याच्यानंतर वेगळा निर्णय घेतला, तो शिवसेनेचा राहील, पण शिवसेना सरकारमध्ये राहील. हे आम्हाला मान्य नव्हतं. जे आम्ही 19ला नंतर मान्य केलं, शिवसेनेसोबत सरकार गठीत करायचं. आणि 19ला सुद्धा भाजपवरती आमच्या चर्चा सुरू होत्या. दादानी सकाळी उठून शपथ घेतली. तो काय त्या दिवशी रात्री झालेला निर्णय नव्हता, अपघात नव्हता. दिल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळ आमच्या नेतृत्वासहित सरकार स्थापन करण्याच्या चर्चा झालेल्या होत्या. एकाच वेळेला कदाचित पॅरल झाल्या असतील, पण झाल्या होत्या. त्यानंतर म्हणजे एकाच वेळेस इकडे पण आणि उद्धवजींबरोबर पण स्वाभाविकच आहे. उद्धवजी नुसतं काय, काँग्रेस बरोबर ती पण कोणी केलं चर्चा? पक्ष नेतृत्व आणि सगळे पक्षाचे नेते मंडळी. शरद पवार साहेब, मी नेतृत्व म्हटलं, सुप्रियाताई, मी नेतृत्व म्हटलं, पण चर्चा चालू होत्या ना. नाव घ्या ना. नाही, कशाला नाव घेण्याची आवश्यकता आहे? एक सांगा की ज्या वेळेला काँग्रेसबरोबरती चर्चा चालू राहते, भारतीय जनता पक्षावर चर्चा चालू राहते, या दोघांचा निर्णय आणि शिवसेनेवरती चर्चा चालू राहत होती आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित सरकार स्थापन करणार नव्हते. नाहीतर तुम्ही सांगा की आज आमच्यावरती टीकाटिप्पणी केली जाते. 2019चा कौल काय?
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढली. भारतीय जनता पक्षाच्या 105 कमळ चिन्हावरती आल्या, त्यांच्या अलायन्सी पार्टी 115. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती 56 निवडून आल्या, त्यांच्या अलायन्सी पार्टी पैकी दोघांची जरी धरली बेरीज 105 आणि 56 161 स्पष्ट बहुमत. कौल जनतेने दिलं होता भाजप शिवसेनेच्या युतीला, पण नाही झालं. हा दोष कोणाचा? कशाला विनाकारण आज भारतीय जनता पक्षाला आम्ही दोषी धरतो की त्यांनी हे फोडलं ते फोडलं? अरे त्यावेळेला स्पष्टपणाचा कौल होता, आम्हाला विरोधात पक्षाचा कौल होता, का आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा अट्टास केला? म्हणजे अजितदादांनी केलं ते चूक आणि आम्ही केलं ते बरोबर. तुम्हाला तुमचे आरोप करतायत, घर फोडतायत, घर फोडणाऱ्यांची अवलाद म्हटलं जात आहे. एक असं आहे, ते आरोप ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. लोकशाहीमध्ये कोणालाही आपला आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तपशीलवाररित्या मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, आम्ही निर्णय बहुमताने घेतला आहे पक्षात. नाहीतर 53 पैकी 43 आमदार दादांच्या सोबत का आले असते? मला उत्तर द्या. पण म्हणजे असं 2 पाऊल पुढे जायचं आणि पुन्हा मागे यायचं, असं घडत गेलं सतत. आणखीन केव्हा झालं? नाही, 14लाही झालं. मी मागे एका मुलाखतीत म्हटलं होतं, आज जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत मी पुन्हा सांगतोय, 2009 सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित यावं अशी चर्चा झाली होती. बरं. पण ती पुढे का गेली नाही मला माहीत नाही, कारण त्यावेळेला मी एक दुय्यम फळीतलं नेतृत्व होतं. पण 14 मी प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा लोकसभेच्या निवडणुका भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवाव्यात. 16 जागांच्या वरती निवडणुका उमेदवार देऊन निवडणुका लढवाव्यात अशी चर्चा झाली होती. पण पक्ष नेतृत्व दादांना विश्वासात घेत नव्हतं. एक असं आहे की विश्वासात घेऊन सांगितलं जात होतं की भाजपबरोबर आपल्याला जायचं आहे, बरं, आणि त्याप्रमाणे दादा पुढची राजकीय चर्चा करत आले, पण नाही झालं. आता 2022 सुद्धा एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 53 आमदारांची बैठक अजितदादांच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये झाली. मी त्याला उपस्थित होतो. 53 आमदारांनी आज जे जयंतराव पाटील आहेत, कालव्या मुंबऱ्याचे स्वतःला फक्त तेच शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहेत असा आभास कांगावा करणारे आहेत, सर्वांच्या सह्यांचं पत्र आहे पवार साहेबांना की भाजप प्रणित सरकारमध्ये होणाऱ्या सरकारमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. ही कधी जून जुलैची? मी आत्ता सांगतो, एकनाथरावने ज्या वेळेला 2022 सालामध्ये भूमिका घेतली त्यावेळेला ती सगळ्या आमदारांचं पत्र गेल्यावर पक्षात 3 जणांची कमिटी नेमली गेली. अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि जयंतराव पाटील तिघांनी भारतीय जनता पक्षावर निगोशिएशन करण्याचं पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये ठरलं. अडलं कुठे? नाही झाली पुढे चर्चा, पण निर्णय झाला होता सहभागी व्हायचं. त्याप्रमाणे सूचित करण्यात आलं. आमदारांचाही आग्रह होता. 53 जणांचा आग्रह होता. 53 जणांनी सह्या करून भारतीय जनता पक्षाप्रणित सरकार जे प्रस्थापित होईल त्या सरकारमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे असं 53 आमदारांच्या सह्यांचं पत्र पवार साहेबांना पाठवण्यात आलं. पवार साहेबांनी त्याचा विचार केला आणि सांगितलं की आमदारांची इच्छा आहे, मी लोकशाहीची मानतो, आपण सरकारमध्ये जायचं असेल तर जावं. 3 लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी निगोशिएशन करावं. त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांची त्यावेळेस त्या दरम्यान भूमिका काय होती? नाही, ते शिवसेनेतून त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती, त्यामुळे ते सरकारमध्ये येणार हे जवळपास नक्की झालं होतं. म्हणजे ते इथून जेव्हा पहिल्यांदा सुरतला निघाले तेव्हा? त्याच्या 3-4 दिवशीचं गोष्ट सांगतो मी आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग 3 जणांची कमिटी नेमली गेली अधिकृत. बरं. भारतीय जनता प्रफुल्लभाई पटेल, जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष आणि अजितदादा पवार विरोधी पक्षनेते, या तिघांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी वाटाघाटी कराव्यात आणि सरकारमध्ये सहभागी व्हावं. मी सांगतो ना की आज जे काय दादांना निव्वळ बदनाम करण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न जो काय केला जात आहे तो निखालास खोटा आणि चुकीचा आहे. तुम्ही म्हणता दादा एवढे लोकप्रिय आहेत, पण लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्राताई हरल्या. दादांची पुण्य एक आम्हाला नाही आली का? होऊ शकतं ना, एखादा निवडणुकीचा एखादा निकाल हा बदल होऊ शकतो. त्याच्यामुळे काय नेत्याचं काय करिअर काय कमी होत नाही. दादाने एक कबुली दिली की सुनेत्रा वहिनींना उभं करण्यामध्ये माझी चूक झाली असं ते म्हटले. आता हेडलाईन आहे नवाब मलिकांची. नवाब मलिकांची
दादा प्रचार करणार आहेत आजपासून. भाजप आणि तुमच्यामध्ये नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून फ्रिक्शन नाही आलं? ती जागा आम्ही लढणार असं आम्ही युतीमध्ये ठरवलं पक्षात. अणुशक्तीनगरची. हां. हां. आणि पक्षामध्ये आम्ही निर्णय घेतला, ठीक आहे आता अणुशक्तीनगर तर सना मलिक आहे, आपण जी सांगताय ती शिवाजीनगर मानखुर्द. हो. अणुशक्तीनगरमध्ये सना मलिकला पूर्णपणाचा पाठिंबा महायुतीचा आहे. जो नवाब मलिकांचा पारंपरिक संघ होता तो तिथे अणुशक्ती महायुतीचा होता. तिथे पाठिंबा तुम्ही आहे दिला. ना. मग परत नवाबभाई तिकडे उभं राहण्याचं असं आहे की शेवटी नवाब मलिक गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये काम करतात. एकेकाळी कुर्ला मतदारसंघातून पोटनिवडणुकीतून ते निवडून आले. सूर्यकांत माडकांची उमेदवारी आमदारकी ज्यावेळेला उच्च न्यायालयाने रद्द केली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, त्यावेळेला जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून नवाब मलिक निवडून आले. त्यांनी तसंच एक स्थान वेगळं निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. 99ला ते सरकारमध्ये होते विलासरावांच्या, पण ते यावेळेला समाजवादी पक्षामध्ये होते. नंतर त्यांनी थेटपणाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. एवढंच नव्हे तर 2009मध्ये त्यांचा स्वतःचा हक्काचा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यावेळेला त्यांना शेजारच्या मतदारसंघामध्ये जावं लागलं. नवाब मलिकांचं वैशिष्ट्य आहे की ते दुसऱ्या मतदारसंघात ते निवडून आले आणि ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते तो मतदारसंघ आरक्षित झाला. तिथून मिलिंद कांबळे त्यांनी निवडून आणलं. नवाब मलिक मिलिंद कांबळेच्या पाठीशी होते, त्याला मिलिंद कांबळे निवडून आले. आता कोण त्यांना पाठिंबा देऊन मोठा दाखवत असेल तर तेवढं नाही पाडवं. नवाब मलिकांचं वर्चस्व होतं. ठीक आहे ना, नवाब मलिक आज उभे आहेत, आज आम्ही त्यांचा प्रचार करतो आहोत. एखाद्या जागेबाबतीमध्ये एखादी भूमिका वेगळी राहिली नाही, संबंध महायुतीच्या एकत्रितपणावरती काय फार मोठा परिणाम नाही होत. माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर लढत आहेत. 2 विधानसभा मतदारसंघ भिन्न आहेत, वेगळे आहेत. माझा प्रश्नही वेगळा आहे. प्रश्नही आपला वेगळा आहे. तिथे आज महायुतीच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलेली आहे. स्वाभाविकच आमच्या दृष्टीने तिथे सदा सरवणकर हे उमेदवार आहेत महायुतीचे, कारण त्यांना अधिकृत चिन्ह आहे. आणि त्याच्यामुळे तो निर्णय वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल. पण देवेंद्र फडणवीस म्हणाले की अमित ठाकरेला आमचा सहकार सपोर्ट राहील. मी असं देवेंद्रजीचं अधिकृत वक्तव्य पाहिलेलं नाही. त्यांचं बाईट आहे मीडियामध्ये. मी पाहिलेलं नाही. मी पाहिलं असतं तर मी म्हटलं असतं. त्याच्यामुळे आम्ही जरूर त्या विषयावरती चर्चा करू. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं थोडी सेक्युलर भूमिका घेताना दिसतोय. म्हणजे महायुतीच्या बाकी एक हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेताना आपली भूमिका एक वेगळीच जाणवते. त्याचं काही कारण? एक असं आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होतो, उद्धव ठाकरे त्याला मुख्यमंत्री होते, त्यांनी तर आयुष्यभर प्रखर हिंदुत्व मांडला. जी काँग्रेस शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी कधी होऊ शकणारच नाही असा विश्वास देशातल्या जनतेला होता. त्यावेळेला सोनियाजींनी परवानगी दिली की उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसही जावं आणि काँग्रेस नांदली सुखाने. त्याच्यामुळे ते चालू शकतं. तर ह्याच्यासाठी वेगळी अडचण काय आहे? महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव 1-1.5 वर्षापासून जोरदार गाजते. त्यांची मराठा समाजासाठीची भूमिका गाजते. आम्हाला असं वाटलं होतं की आता यावेळेस मनोज जरांगे स्वतःचे काही कॅन्डिडेट्स उभे करतील किंवा काही सपोर्ट देतील आणि त्यामुळे वोट डिव्हिजन होईल मराठा वोटचं. आता जरांगेंनी भूमिका स्पष्ट केली की मी निवडणूक लढवणार नाही आणि कुठलाही कॅन्डिडेट देणार नाही. महायुतीला नुकसान नाही का होणार? एक असं आहे की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक चळवळ उभी केली. या चळवळीला एक त्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याच्यात त्यांना यशही आलं. आज सुरू झालं ते कुणबी मराठ्यावरून त्यावेळेला सुरू झालं, त्यांचं सुरू झालं ते. पण नंतर त्यांनी राज्यव्यापी भूमिका घेतली. सुरुवातीला त्यांची भूमिका अशी होती की निजामकालीन असलेले दाखले तिथे मिळावेत ही होती. पण नंतर त्यांनी राज्यव्यापी मराठा समाजाच्या चळवळीचं नेतृत्व केलं. त्यांना पाठबळही मोठ्या प्रमाणावरती मिळालं. तुम्हाला असं काही कारण आहे. त्यांच्या ह्या चळवळीला यश आलं ना. आज 10% मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिलं आहे, ते आज लागू आहे. पण EWS गेलं. तो त्यांचा अधिकार होता ना. EWS पहिल्यापासून होतंच. पण ज्या वेळेला आरक्षण मागितलं जातं आणि आरक्षण दिलं जातं त्यावेळेला घटनेने आपोआपच EWS जातं. त्याने आज चांगला निर्णय घेतला आहे की एक चळवळ उभी केली, त्याला राजकीय स्वरूप येऊ नये. काहींनी त्यांच्या चळवळीचा राजकारणासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला. कोणी? विरोधकांनी, महायुतीच्या सरकारच्या विरोधकांनी. जे विरोधक आज महायुतीच्या सरकारचे आहेत त्या सर्वांनी, तुमचेच जुने सहकारी आहेत, त्या सर्वांनी जरांगे पाटील साहेबांच्या चळवळीचा उपयोग राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न केला, नक्की केला.
मी विरोधकांचं सांगतोय, हं. मी जरांगे पाटील साहेबांच्याबद्दल नाही म्हणत, मी पुन्हा एकदा बोलतोय, आपण प्रत्येक वाक्य लिहून घ्या, रेकॉर्ड होऊ द्या, कारण मी अतिशय जबाबदारीने बोलणार आहे आणि म्हणूनच त्याचा उपयोग केला गेला. पण आज आता त्याने एक स्वच्छपणाची भूमिका घेतली की चळवळ उभी आहे, त्या चळवळीचं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, स्वागतार्ह आहे. माझा प्रश्न थेट पुन्हा एकदा विचारतो की जरांगे पाटील जर उभे राहिले असते किंवा त्यांचं पक्ष आणि त्यांचे समर्थन असतं तर मराठा वोट्स डिवाइड झाली असती, त्यांच्या समर्थकांना गेली असती, ज्याचा फायदा महायुतीला झाला असता असं राजकीय जाणकारांचं मत आहे. आता स्टेट फाईट होणार आणि मराठा समाज जो तुमच्यापासून महायुतीपासून आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री असल्या उपमुख्यमंत्री आहेत, ब्राह्मण फेस आहेत म्हणून राग, हे सगळं राजकारण आपल्या समोर आहे. आता या समीकरणामध्ये तुम्हाला नुकसान होत आहे असं म्हटलं जात आहे. मी जरांगे पाटलांच्या चळवळीला अजिबात राजकीय स्वरूप देऊ इच्छित नाही. ती चळवळ त्यांनी समाजासाठी उभी केली, ती त्यांनी त्यांच्या बहिणीने तो लढा दिला. एक दुसरा आपण या ठिकाणी आज उल्लेख केलात, खरं या गोष्टीपासून मी शेकडो कोस दूर आहे, पण आपण एक उल्लेख केलात की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे आहेत. या देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 महाराष्ट्राला एक समर्थन नेतृत्व दिलं. महाराष्ट्रामध्ये 2 मुख्यमंत्री राहिले, वसंतराव नाईक साहेब आणि दुसरे देवेंद्र फडणवीस, की ज्यांनी सलग 5 वर्ष मुख्यमंत्र्यांची कारकीर्द पूर्ण केली. नाईक साहेबाच्या नंतर 75 साली नाईक साहेबांचा राजीनामा घेतला इंदिराजींनी, त्याच्यानंतर झालेले कुठलेही मुख्यमंत्री नाही शक्य झालं 5 वर्ष सलग राहिले नाहीत. अगदी मनोहर जोशींपर्यंत उदाहरण घेतलं तरी सुद्धा राहिले आहेत, एकटे देवेंद्र फडणवीस राहिले. देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये सुद्धा मराठा आरक्षणाची चळवळ प्रचंड उभी राहिली. किमान 100पेक्षा जास्ती मोर्चे मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले, पण शांततेत निघाले, शांततेने निघाले. मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाचा मोर्चा अत्यंत अभूतपूर्व होता. आम्ही त्यावेळेला आझाद मैदानावर होते, आम्ही त्यावेळेला भेट द्यायला गेलो होतो. ती सगळी परिस्थिती अत्यंत उत्तम पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हाताळली. सुनीलजी, तुम्ही एवढे ज्येष्ठ राजकारणी आहात आणि शरद पवारांबरोबर तुम्ही जवळजवळ त्यांना 30-40 वर्षांपासून जवळ ओळखताय. आज शरद पवारांवर आरोप होतात की त्यांनी जातींमध्ये विष पेरण्याचं काम हे शरद पवारांनी आणि अशा प्रकारचं राजकारण हे शरद पवारांनी केलं असा आरोप होतोय. तुम्ही शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून बघता, तर तुम्हाला या आरोपात तथ्य दिसतंय? एक असं आहे की राजकीय आरोप प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो. एक भूमिका, जसं काल सदाभाऊ खोतांनी पवारसाहेबांच्यावरती प्रचंड टीका केली, ती अत्यंत खालच्या पातळीवरची होती, त्याचा आम्ही निषेध केला. एखादी भूमिका राजकीय जर का एखादा प्रत्येकजण मांडत असेल तर त्याला राजकीय पद्धतीने उत्तर देण्याची आवश्यकता आहे. पवारसाहेबांचं धोरण हे नेहमी सर्वसमावेशक राहिलं, पण ही टीका टिप्पणी आजच पवारसाहेबांच्यावरती होती अशातला का भाग नाही. अनेक वेळेला या राज्यामध्ये सर्वाधिक टीका टिप्पणी सहन करायला लागली तर ती पवारसाहेबांना लागली. आपण पाहिलं ना, 90च्या पासून ते 95पर्यंत फार टीका आदरणीय पवारसाहेबांच्यावरती झाली, पण त्यांनी ती समर्थपणाने झेलली. तुमचं म्हणणं महाविकास आघाडी आली तर गती येणार नाही असं जनतेला वाटतं ना, पाहायला मिळेल ना. एकेकाळी सरकार होतं ना महाविकास आघाडीचं, त्याच्यात आम्ही होतो, एकनाथराव पण होते, पण त्यावेळेला सगळे पायाभूत प्रकल्प थांबले गेले. आज ते सगळे पायाभूत प्रकल्प सुरू झाले. अटल सेतू सुरू झाला, कार्यान्वित झाला, कोस्टल हायवे झाला, मेट्रो कार्यान्वित झाली, मुंबईमधली 1-2 फेजेस त्या ठिकाणी झाले, पुण्यामधली कार्यान्वित झाली, नागपूरमधली कार्यान्वित झाली. तुमचं वाढवण बंदर आहे की आता? वाढवण बंदर आहे. वाढवण बरोबर दिघी औद्योगिक वसाहत तयार भारत सरकारने मान्यता दिली 30,000 कोटी रुपयाची. 2 लाख रोजगार निर्मिती होईल रायगड जिल्ह्यामध्ये. वाढवण बंदरातून 10 लाख रोजगार. गेम चेंजर आहे दिघी सुद्धा, गेम चेंजर आहेत. ह्या थेट एम्प्लॉयमेंट झाल्या. नकद एम्प्लॉयमेंट जी तयार होते ती तर कितीतरी फार मोठी आहे. स्टायपेंड स्कीम चालू केली. आज आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होईल. नवी मुंबई. आपोआपच त्या सगळ्या परिसरामध्ये कळत नकळत अनेक रोजगाराची निर्मिती होईल. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पावलं उचलले गेले आहेत. मी ठामपणाने विश्वास व्यक्त करतो की आम्ही बहुमताने सरकार सत्तेवरती येईल. तुम्हाला या निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.